बाबा हा शब्द छोटा असला तरी त्याला शब्दात मांडणं खूप कठीण आहे। लेकीच्या आयुष्यात बाबा तिच्या भविष्याचा विचार करत असतात हे खरं आहे, परंतु आपल्या लेकीला तिच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करू दिलं तर मुली आपोआपच जे आपल्या वडिलांचं स्वप्न आहे त्या दिशेने वाटचाल करतात। याचं उत्तम उदाहरण आहे मिस इंडिया फायनलिस्ट ठरलेल्या UPSC टॉपर ऐश्वर्या शोरान। ॲक्टिंग, मॉडेलिंग सारख्या झगमगत्या दुनियेतील लोकांचा अभ्यासाशी लांब पर्यंतचा संबंध नसतो असं आपण ऐकलेलं असेल, परंतु या गोष्टीला अपवाद ठरल्या आहेत मिस इंडिया फायनलिस्ट IAS ऑफिसर ऐश्वर्या शोरान। 2018 साली ऐश्वर्या शोरान यांनी मॉडेलिंग क्षेत्रामधून ब्रेक घेत UPSCचा सिलेबस समजून घेण्यासाठी सुरुवात केली आणि वर्षभर सेल्फ स्टडी करून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक 93 मिळवत IAS ही पोस्ट मिळवली। ॲक्टिंग, मॉडेलिंग सारख्या क्षेत्रात असून सुद्धा एक वेगळं क्षेत्र निवडून UPSC मध्ये त्यांनी जे घवघवीत यश मिळवलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे। हे सर्व त्यांनी कसं शक्य करून दाखवलं? मिस इंडिया फायनलिस्ट ते IAS ऑफिसर इथपर्यंतचा त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। त्यांचा जन्म 1997 मध्ये चुरू, राजस्थानमध्ये झाला। त्यांचे वडील अजय शोरान हे भारतीय सेनेत कर्नलच्या पदावर तेलंगणा येथे कार्यरत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या आई ह्या हाऊसवाईफ आहेत, तर त्यांना एक लहान भाऊही आहे। ऐश्वर्या शोरान यांनी दिल्लीतील संस्कृती स्कूल चाणक्यपुरी येथून शालेय शिक्षण कंप्लीट केलं आहे। त्यानंतर श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स येथून त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे आणि 97.5% सह त्या अकॅडमिक टॉपरही राहिल्या आहेत। ऐश्वर्या या लहानपणापासूनच अतिशय हुशार विद्यार्थिनी होत्या। ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला असल्यापासून त्यांनी मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले। मॉडेलिंगकडे त्या करिअर म्हणून नाही तर छंद म्हणून पाहत होत्या। ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येणं हेच त्यांच्या बॅक ऑफ द माइंड होतं। त्यांच्या अभ्यासातही तेवढंच सातत्य होतं, त्यामुळे त्या त्यांची कोणतीही एक्झाम बुडवून मॉडेलिंगला प्रायोरिटी देत नव्हत्या। 2017 मध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि याच कालावधीत त्यांच्या वडिलांची मुंबईला ट्रान्सफर झाली। हे सगळं होत असल्यामुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी डिस्टर्बन्स यायचा, त्यामुळे त्यांनी 1 वर्ष पूर्ण जाऊ दिलं आणि या वर्षभरात त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातील टॉपचे काम केले आहे। 2018 साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदौर येथेही त्यांचं सिलेक्शन झालं होतं। एवढे अचीवमेंट मिळवून सुद्धा UPSC हे त्यांचं फोकस राहिलं। त्याचबरोबर लहानपणापासूनच त्यांना मॉडेलिंगचीही तेवढीच आवड होती, हेही तितकंच खरं आहे। त्यामुळे मॉडेलिंग या फील्डमध्ये सुद्धा त्या खूप यशस्वी ठरल्या। त्यांना 2014 साली सुरुवातीला क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस म्हणून त्यांची निवड करण्यात आली। त्यानंतर 2015 साली मिस दिल्लीचा किताबही त्यांनी आपल्या नावे केला। नंतर मिस इंडिया 2016 मध्ये पार्टिसिपेट केलं आणि तेथेही त्या फायनलिस्ट राहिल्या। त्यांनी अनेक पॉप्युलर शो सुद्धा केले आहेत। बॉम्बे टाइम्स फॅशन वीक, लॅक्मे फॅशन वीक, अमेझॉन फॅशन वीक यांसारख्या ठिकाणी मॉडेल म्हणून रॅम्प वॉक देखील केला आहे। वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी मॉडेलिंगच्या दुनियेत पदार्पण केले होते। ब्युटी विथ पर्पज सारखे अनेक इव्हेंटही त्यांच्या नावे राहिले। त्या सांगतात की माझ्या आईने माझे नाव मिस वर्ल्ड आणि लोकप्रिय प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं। असे असले तरी सुद्धा ऐश्वर्या शोरान यांनी 2018 सालपासून मॉडेलिंग सारख्या झगमगत्या दुनियेतून ब्रेक घेत एक वेगळं क्षेत्र निवडलं। UPSCचे एक्झाम देण्याचं ठरवून त्यानुसार त्यांनी UPSCचा सिलेबस समजून घेण्यास सुरुवात केली। पैसा, प्रसिद्धी त्या मॉडेलिंग मध्येही कमवू शकल्या असत्या, परंतु आपल्या वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाकडे त्यांनी वाटचाल सुरू केली। एक्झामची तयारी करत असताना त्यांनी स्वतःला सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवलं होतं आणि वर्षभर सेल्फ स्टडी करून आपल्या कठोर मेहनतीचे आणि कष्टाचे फळ त्यांना 4 ऑगस्ट 2020 मध्ये मिळाले। पहिल्याच प्रयत्नात त्या UPSCची एक्झाम पास झाल्या। नुसतं पास न होता त्यांनी ऑल इंडिया रँक 93 सुद्धा मिळवला। मॉडेलिंगच्या क्षेत्रात यशोशिखर गाठल्यानंतर एक वेगळे क्षेत्र निवडून त्यात घवघवीत यश मिळवल्यानंतर त्यांना ब्युटी विथ ब्रेनचा टॅग लागला। यश हे इन्स्टंट एका दिवसात नाही मिळत, परंतु तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न करत राहिलात तर एक ना एक दिवस नक्की मिळतं,
हे ऐश्वर्या शौरान यांनी दाखवून दिलं आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।